नमस्कार मित्रांनो, मी निखिल तोवरचंकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती. तर सर्वप्रथम तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला माझ्यातर्फे गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आहे गुरुपौर्णिमा, ठीक आहे. आणि सर्वप्रथम तर मी बोलू इच्छितो, आय थिंक थोडं जास्तच मराठी बोलतोय, ठीक आहे. नॉर्मल येऊया. पहिलं तर मला बोलायचं आहे की आपल्या जीवनामध्ये रे बापरे, मी आज खूपच मराठी बोलतोय. आपल्या लाईफमध्ये ऍक्च्युली सर्वात पहिला आपलं गुरु कोण असतं? तर आपले पालक असतात, आपले आई वडील, वडीलधारी माणसं. तर सर्वप्रथम तुम्ही त्यांच्या पाया पडलात की नाही मला कमेंट करून नक्की सांगा. नसाल पडलात तर संध्याकाळी जाऊन पाया पडा त्यांच्या. आणि कारण की आपले आई वडीलच हे आपले सर्वप्रथम गुरु असतात. बाकी शिक्षक, धर्मगुरू वगैरे ते सर्व नंतर आपल्याला भेटतात. म्हणजे सुरुवातीला आपले जन्मदाते असतात तेच आपले प्रथम गुरु असतात. तर तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या ऑफिसमध्ये असं सर्वांसाठी असं कॅडबरी घेऊन जाणार आहोत आज गुरुपौर्णिमा आहे म्हणून. तर आजचा ब्लॉग काय एवढा जास्त मोठा नसणार आहे, लहानच आहे. मला तिकडे एक दुकान दिसलंय. तर आपण असंच ऑफिसमध्ये वाटायला कॅडबरी घेतलेल्या आहेत. गुरूंबद्दल म्हणजे काय बोलणार? गुरु म्हणजे आपल्याला जे काही शिकवतात तेच असं नसतं. रस्त्यावरचा एक खडक पण आपला गुरु होऊ शकतो. कारण की आपल्या पायाला जेव्हा त्याची ठेच लागते तेव्हा आपण सावध होतो की बाबा आता नेक्स्ट टाइम आपल्याला जपून चालायचं आहे. तर हे फक्त त्या खडकापुरतं सीमित नाही, आपल्या लाईफमध्ये पण तुम्ही कोणत्या गोष्टीचा कोणता अर्थ घेताय, कसं घेताय त्याच्यावर सर्व डिपेंड असतं. आता तो खडक फक्त आपल्या ठेचात आपल्या पायाला आणि आपल्या पायाला इजा होते, मग आपण नेक्स्ट टाइम काय करणार? पुढे त्यापुढे नीट बघून चालणार. तर लाईफमध्ये पण असंच असतं की बाबा एखादा व्यक्ती, एखादी परिस्थिती आपल्याला काही शिकवून जाते. तर नेक्स्ट टाइम ती वेळ आपल्यावरती वाईट वेळ किंवा तो प्रसंग आपल्यावर येऊ नये, त्यामुळे आपण नेक्स्ट टाइम सतर्क राहायचं असतं. तुम्हाला माहितीये कधी कधी आपण स्वतः पण स्वतःचे गुरु बनून जातो. असं नाही की बाबा एक स्पेसिफिक पर्सनच असेल जे आपलं गुरु बनू शकतो, आपण स्वतः पण स्वतःचे गुरु बनतो. कधी कधी आपल्याला स्वतःसाठी निर्णय घ्यावे लागतात कोणत्या परिस्थितीमध्ये. तर कधी कधी असं होतं की अशी परिस्थिती येते की आपल्यासोबत कोणीच नसतं आणि शेवटी फायनल डिसिजन जे असतात ते आपल्याला घ्यायचे असतात. तर त्या परिस्थितीमध्ये कोण असतं आपल्यासोबत? आपण स्वतःच आपल्यासोबत असतो. तर त्यावेळेस सिच्युएशनला आपण स्वतःचे गुरु बनून जातो आणि मग जे काही डिसाईड करायचं असतं ते आपणच स्वतःच्या विचारांची सांगड घालून आपणच आपले निर्णय घेतो. तर स्वतःला पण कमी नका समजू कधीच. तर आज जास्त काय नाही, आज लवकर ब्लॉग संपवतोय कारण की तब्येत पण थोडी बरी वाटत नाही. आज गुरुपौर्णिमा होती म्हणून थोडस म्हटलं कॅमेरा चालू करून दोन शब्द आपले मांडू. बाकी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत विचारांची सांगड अशी चालू राहील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर निखिल चॅनलला. आपण भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये, ठीक आहे. बाय बाय.